हॅलो, मी आणि आनंद चाललो आहे मुंबई इंडियन्स वर्सेस GTची मॅच बघायला. ॲक्च्युली हा कालचा दिवसाचा व्लॉग आहे. सो मी हे सगळं शूट केलं होतं आणि आज मी बसून बसून दिवसभर त्याला सगळ्याला व्हॉइस ओव्हर दिला आहे, जस्ट टू शेअर माय एक्सपिरियन्स विथ ऑल ऑफ यू. सो कीप ऑन वॉचिंग, बघा पूर्ण आणि मग मला सांगा तुम्हाला किती मज्जा आली आणि कसं वाटलं. लेट्स गो. रीच्ड अहमदाबाद. त्याच्यानंतर एक ऑटो केली आणि स्ट्रेट वेंट फॉर अ लंच आणि तिथे मस्त यम्मी यम्मी जेवलो टू गेट रेडी फॉर द मॅच. जेवून झाल्यावरती आम्ही निघालो मेट्रो स्टेशनला. आणि अहमदाबाद ॲक्च्युली इज अ व्हेरी नाईस सिटी, पण ते आपण कुठच्या तरी दुसऱ्या व्लॉगमध्ये बघू. राईट नाव मॅच. आणि खूप गरम होतं, खूप 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 ऊन होतं. सो आय एम लुकिंग लाईक अ डाकू हिअर. या आम्ही होतो रबारी कॉलनीला. तिथून आम्हाला मेट्रो घेऊन जायचं होतं ओल्ड हायकोर्ट. तिथे मेट्रो चेंज करून मग आम्हाला जायचं होतं टू मोटेरा स्टेशन, वेअर द ग्राउंड इज ॲक्च्युली. सो या ही मेट्रो आत्ता जेवढीच रिकामी दिसते आहे, म्हणजे तुम्हाला दिसत नाही आहे, पण जाताना खूप रिकामी होती. येताना तिच्यात श्वास घ्यायलाही जागा नव्हती, एवढी गर्दी होती. दिस इज साबरमती रिव्हर फ्रंट आणि तिच्यासमोर आहे अटल ब्रिज. दिस इज अ इव्हनिंग स्पॉट इन अहमदाबाद. ह्या मेट्रोमधून उतरून आम्ही लगेचच दुसरी मेट्रो केली, आनंद. आय डोंट नो व्हॉट ही इज ट्राईंग टू फिगर आउट. पण अँड फ्रॉम दॅट मेट्रो वी वेंट टू मोटेरा स्टेशन. हे स्टेशन ग्राउंडच्याच नावावरती आहे. सो ट्रेनमधून जाताना मस्तपैकी ग्राउंड दिसत होतं. अँड दिस इज द वर्ल्ड्स बिगेस्ट स्टेडियम अँड इट इज लुकिंग लाईक दॅट. वाव, खूप भारी वाटत होतं माहिती आहे जाताना, एवढ्या सगळ्या लोकांचे पोस्टर्स वगैरे बघून. खूपच मस्त. आणि देन दिस इज मी टेकिंग डिफरंट व्ह्यूज ऑफ द स्टेडियम सो दॅट मी सगळ्यांना दाखवते. फायनली रीच्ड मोटेरा ना मोटेरा. लुक ॲट दिस. सो पूर्ण रोड फ्रॉम द मेट्रो टू द स्टेडियम वॉज ओनली जर्सी आणि गॉगल. फक्त जर्सीज आणि गॉगलची दुकानं अख्ख्या रस्त्यावरती. आणि लोक तेवढे लोकही होते, ते सगळं विकत घेत. बरं, ह्याला KKRची जर्सी हवी आहे, अजिंक्य रहाणेची. ती आता इथे मिळणार, ते आम्हाला शोधायची. आम्ही आलोय गेट नंबर 1ला आणि आमचं तिकीट आहे गेट नंबर 2चं. सो वी हॅव टू गो बॅक. फायनली आमच्या सरांनी रिंकू सिंगची जर्सी घेतलेली आहे. अँड फॉर MI वर्सेस GT मॅच नाव ही इज गोइंग टू वेअर KKR जर्सी. अरे हे अजिंक्य रहाणेची जर्सी मिळालेली आहे. वा 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 वा. नंतर आम्ही फायनली गेट नंबर 2च्या इथे चालायला सुरुवात केली. आणि ह्या रस्त्याला गर्दी थोडीशी कमी होती, कारण ही सगळी एक्सपेन्सिव्ह तिकीट्स होती. आणि हा आमचा KKRचा ट्रू फॅन. एक्सपेन्सिव्ह म्हणजे अबाउट 2000ची जी तिकीट आहेत ती सगळी इथे होती. आणि हे माझे आणि आनंदचे चाललेले माकडचाळे, कारण आमच्याकडे ऑलमोस्ट 1.5 तास होता टू किल बिफोर वी एंटर द स्टेडियम. नंतर खूप टाईमपास केल्यानंतर इथे गेटच्या बाहेर बसल्यानंतर खूपच जास्त बोर झालो. सो आम्ही गेलो लिंबू सोडा प्यायला. मॅच बघायला येणार असाल तर डिस्क्लेमर देते, देर इज नो ग्लॅमर. खूप जास्त ऊन, खूप जास्त रांगा आणि खूप इरिटेटिंग प्रोसेस आहे. नंतर फायनली त्यांनी आम्हाला आत सोडलं आणि दिस इज द हॅपीनेस ऑन माय फेस वेन आय वॉज एंटरिंग द स्टेडियम. मी एवढे पेशन्स ठेवले ओनली बिकॉज मी हार्दिक पांड्याला बघणार होते, पण नाहीतर हे खूपच जास्त TDS काम आहे. खूप पेशन्स, खूप ऊन, भूक आणि रांग. खूपच मोठ्या मोठ्या लाईन्स आहेत. आणि द स्टाफ इज व्हेरी रूड विथ यू. आला रे मोहम्मद सिराज, शुभमन गिल, राशिद. टोटल 3 security checks. Okay, they are down second and this one is third. Okay, and then tada.
स्टेडियमच्या आत एंटर केलं आणि खूप तहान लागलेली, सो हे 20 रुपयाचं ग्लासभर पाणी पिलं, लिटरली 20 रुपीज. नाव वेलकम टू द वर्ल्ड्स बिगेस्ट स्टेडियम. तो हार्दिकचा डगआउट होता अँड द स्टेडियम इज ह्यूज. म्हणजे खूप खूप मोठं स्टेडियम आहे. जर तुम्हाला मॅच बघायला यायची असेल तर ह्या स्टेडियमला येऊ नका, कारण इथून काहीसुद्धा दिसत नाही. आमच्या सीट्स तरी खूप जास्त जवळ होत्या, पण तरी पण नाही, म्हणजे काहीच दिसत नाही प्लेयर्स. मी वडोदराच्या स्टेडियमला गेले होते, सो मी सांगू शकते की हे स्टेडियम खूपच मोठं आहे, इथून काही दिसत नाही. आमच्या सीट्स खूप जास्त पुढच्या होत्या, कारण हार्दिकला बघणं हेच इंटेन्शन होतं. अँड दिस इज मिस्टर कॅरन पोलार्ड, जो बाकीच्या म्हणजे क्रिकेटर्सची प्रॅक्टिस घेतो आहे. सो जर मॅचला जाणार असाल तर आधी जा, सो दॅट जेव्हा प्लेयर्स प्रॅक्टिस करतात तेव्हा ते खूप जास्त जवळून दिसतात, आपल्याला गेममध्ये दिसत नाहीत. देन हिअर इज मिस्टर रोहित शर्मा वॉकिंग. आणि हिअर कम्स माय मॅन हार्दिक पांड्या वॉकिंग ऑन द फील्ड. मी खूप खूप वाट बघितली, हा कधी येणार कधी येणार, आणि हा सगळ्यात लास्ट आला बाहेर खेळायला. आणि माय मिशन टू कम दिस फार वॉज अकम्प्लिश्ड. सीइंग हार्दिक पांड्या ऑन द ग्राउंड वर्किंग आउट मीन्स हा इज लुकिंग सो गुड. दिस इज सूर्यकुमार यादव प्रॅक्टिसिंग. तो ह्याला पण खूप जवळून बघायला मिळालं. आणि नंतर टॉस झाला आणि आम्ही जिथे बसलेलो तिथून पण टॉस काहीच दिसत नव्हता. सो वरतून बघणं तर खूप लांबच राहिलं, म्हणून मी म्हटलं स्टेडियम खूप जास्त मोठं आहे, फील्डवरती काय चाललं आहे ते क्लिअर काहीच दिसत नाही. ह्या आल्या मुंबई इंडियन्सच्या चिअरलीडर्स. ॲक्च्युली ह्या मुंबई इंडियन्सच्या ज्या चिअरलीडर्स होत्या त्या आय गेस आउट ऑफ इंडियाच्या होत्या, आणि गुजरातचे जे होते ना ते खूपच जास्त लोकल दिसत होते. सो अंबानीज आय गेस. आणि मी मॅचपेक्षा जास्त हार्दिकला बघायला गेले होते, सो दिस इज अगेन हार्दिक. स्टेडियममध्ये मॅच बघणं इज अन एक्सपिरियन्स. जे ते कॉमेंटेटर्स बोलत असतात, लायटिंग्स, म्युझिक आणि प्लेयर्स, आणि त्याच्यानंतर आजूबाजूचा क्राऊड जे काय ओरडत असतो. सो स्टेडियममध्ये मॅच बघणं इज अ रिअली नाईस एक्सपिरियन्स. And boundary! A wicket! असा जेव्हा कुठचाही प्लेअर बाउंड्रीच्या जवळ येतो तेव्हा सगळं क्राऊड त्याच्या नावाने ओरडत असतं, सो दॅट प्लेअर इंटरॅक्ट्स विथ द क्राऊड. सेलिब्रेशन ऑफ एव्हरी बाउंड्री अँड एव्हरी सिक्स. आई एम हियर टू गेट समथिंग टू ईट. ओके, लेट्स सी क्या है. फूड इन द स्टेडियम इज खूप महाग, सो मी जस्ट वडापाव घेतला जो 60 रुपयाला होता आणि एक पाण्याची बॉटल. आणि दिस इज द सेलिब्रेशन अँड द ओव्हरव्ह्यू ऑफ द ग्राउंड. इट इज ह्यूज. आणि दिस इज मिस्टर मलिंगा, ज्याला इंट्रोडक्शनची गरज नाही आहे ड्यू टू हिज हेअर. Decision pending again.
दिस इज आकाश अंबानी जो मॅच बघायला आलेला. फर्स्ट इनिंग्स डन आणि आर टार्गेट वॉज 197 आणि त्याच्यानंतर एक मस्त सेलिब्रेशन होतं स्टेडियमवरती. मुंबई इंडियन्सची बॅटिंग काय फार दाखवण्यासारखी नव्हती आणि सेलिब्रेशन पण तसं काहीच होत नव्हतं. सो विल जस्ट स्किप दिस. आणि ही रिॲक्शन होती जेव्हा रोहित शर्मा आऊट झाला तेव्हा मला वाटलं होतं काहीतरी छान होईल, पण काहीच नाही झालं पुढे. दिस इज राशिद खान आणि ह्याला पण खूप जवळून बघायला मिळालं. फोनवर एवढं क्लिअर नाही आलं आहे. This is Glenn Phillips. हार्दिक पांड्या कमिंग फॉर बॅटिंग. ॲक्च्युली मला असं वाटलं होतं की तो खूप छान खेळेल, मस्त 6 पिक त्याचे बघायला मिळतील, पण काय नाही. ठीक है, सह लेंगे थोड़ा सा और क्या ही कर सकते हैं हम. फायनली GT वन द मॅच आणि हे पोस्ट मॅच सेलिब्रेशन. हां, आणि नंतर त्याने आम्हाला अजिबात थांबून नाही दिलं आणि मग नंतर खूप गर्दी पास करून आम्ही फायनली मेट्रोमध्ये बसलो. मॅच बघायला येणार असाल तर हा व्ह्यू लक्षात ठेवा. सो मच पीपल, खूप गर्दी. आणि थँक्यू फॉर वॉचिंग आणि माझ्याबरोबर तुम्ही पण एन्जॉय केला असेल. सो थँक्यू सो मच. बाय.